नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखिका वैदेही देशपांडे मॅडम यांची आपण त्यांच्या सिंगापूरची नवलकथा या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. मॅडम, थँक्यू, तुम्ही जॉईन झाला. आणि मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आपण ली क्वान यू यांच्या राजकारणातील सुरुवातीच्या काळाबद्दल बोलू. तर ली क्वान यू यांनी राजकारणात येण्याचे का आणि केव्हा ठरवले, आणि त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स ऍक्शन पार्टी या राजकीय पक्षाबद्दल सांगू शकाल का? ली क्वान यू आता आपण पाहिल्या आधी हे केल्यामुळे पाहिल्याप्रमाणे युद्ध संपल्यानंतर ते याला गेले, इंग्लंडला गेले. आणि तेव्हा इंग्लंडला अनेक लोक, अनेक त्यांचे मित्र जे होते, जे मलायन पण होते, ते सगळेजण तिकडे गेले, तिकडे होते. गो केंग स्वी जे त्यांचे संपूर्ण त्यांच्या आयुष्यभर त्यांचे मित्र आणि त्यांचे सहकारी राहिले, ते पण तिथे गेले. आणि ते सगळेजण तिथे शिकत होते. गो केंग स्वी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये होते. ली स्वतःच याच्यामध्ये होते, केम्ब्रिज मध्ये होते. आणि अब्दुल रझाक जे मलेशियन नंतर पंतप्रधान झाले, ते पण तिथे होते. त्याच्यानंतर युद्धानंतर सगळीकडेच सगळ्या आग्नेय आशियात एक भारताच्या प्रेरणेमुळे एक स्वातंत्र्याचं वारं येऊ लागलं, की आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे, आम्हाला ब्रिटिश कॉलनीपासून स्वातंत्र्य मिळवायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे बांगलादेश, भारत पाकिस्तान झाल्यानंतर श्रीलंका हे झालं. त्याच्यानंतर मलेशियाला पण झालं. आणि तेव्हा ब्रिटनची अशी परिस्थिती होती की ब्रिटनला सध्या ह्या सगळ्या साम्राज्याचं ओझं झालं होतं आणि त्यामुळे त्यांनाही नको होतं. त्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलं की मलाया वेगळं काढलं, मलेशिया फेडरेशन केलं आणि सिंगापूर पोर्ट मात्र त्यांच्याजवळ ठेवलं. सिंगापूर पोर्ट ला वेगळे नियम होते, मलेशियाला वेगळे नियम होते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांच्यात, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यात एक थोडासा काळजी किंवा हे निर्माण झाली. तसंच तेव्हा मलायामध्ये साम्यवादी कम्युनिस्ट संघटना जास्त जोर धरायला लागली होती. तेव्हा साम्यवादाचा भरपूर परिणाम, भरपूर प्रभाव संपूर्ण जगावरती होता. आणि त्याची काही विचारवंतांना काळजी वाटत होती. तर ली क्वान यू हा सगळा म्हणजे ली क्वान यूनी त्यांच्या विद्यार्थी दशेत कधीही राजकारणात भाग घेतला नाही. त्यांनी राजकारणात कुठलेही कार्यशीलता कुठलीही त्यांनी दाखवली नाही. ते फक्त त्याचं निरीक्षण करत होते आणि त्याचं बघत होते की काय काय चालू आहे. आणि जेव्हा मलेशियन फेडरेशन आणि सिंगापूर हे वेगळं निघालं, तेव्हा त्या सगळ्या लोकांना अत्यंत दुःख झालं. म्हणजे कारण कितीही म्हटलं तरी सिंगापूर हा मलेशियाचा भाग होता. अनेक लोकांचे, सिंगापूरमध्ये राहत असलेले लोकांचे आई वडील किंवा बालपण असं सगळं याच्यात गेलेलं होतं, मलेशियात गेलेलं होतं. त्यामुळे ह्या दोन गोष्टी वेगळ्या झालेल्या त्यांना आवडत नव्हत्या. आणि हे सगळं ते बघत होते. तेव्हा त्यांनी मलाय फोरम नावाची ब्रिटनमध्ये एक संस्था काढली. आणि सिंगापूरचे ब्रिटिशर्स कसं करतायत, काही त्यांनी स्वातंत्र्य थोडंफार दिलं, ते स्वातंत्र्य कसं चुकीचं आहे याच्यावरती चर्चा ते फक्त करत असत. प्रत्यक्ष हे केल्यानंतर मात्र प्रत्यक्ष कुठल्याही स्टुडंट्स युनियन मध्ये कोणीही या भाग घेतला नाही. जसजसं त्यांची शिक्षण झाली तसतसं हे परत आले, ली परत आले. आणि लींचं पहिल्यांदा त्यांनी वकिली सुरू केली आणि त्यांना अत्यंत काय म्हणाय योगायोगाने एक पोस्टाचा संप करणाऱ्या लोकांची त्यांना केस आली आणि ती त्यांनी घेतली. त्यावेळेस त्यांचा संबंध कामगार लोकांशी संबंध प्रथम आला, तळागाळातल्या लोकांची लींचा संबंध प्रथम आला. आणि तेव्हाच्या ज्या पार्टीज होत्या त्या पार्टीज एकतर थोड्याशा कम्युनिझमच्या होत्या, थोड्याशा कम्युनिस्ट लोकांचं मुख्य होतं की बंद आणि हरता.
कुठलंही हे मागायचे, कुठलेही हक्क मागायचे, तर पहिलं त्यांचं शस्त्र होतं बंद, हरताळ आणि थोड्याफार दंगली. आणि हे यांना नको होतं. हे सगळे जे उच्च शिक्षित लोक होते, यांना साम्यवादाबद्दल विशेष प्रेम नव्हतं, रादर तिटकारा होता. त्यामुळे त्यांचा समाजवादी लोकांशी किंवा तेव्हा बेनिफिशियल स्टेट ही जी फॅबियन सोसायटीची एक कल्पना होती की समाजवाद आणायचा. समाजवाद म्हणजे साम्यवाद, सगळेजण सारखे नसतात, पण समाजवाद मध्ये सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, ही जी कल्पना होती, त्या कल्पनेने हे सगळे उच्च शिक्षित लोक भारलेले होते. त्यामुळे त्यांना कुठल्याच पार्टीशी ती कुठलीही पार्टी त्यांना जवळची वाटेल ना, कारण कुठल्याही पार्टीवरती थोडाफार साम्यवादाचा प्रभाव होताच. आणि त्यामुळे जेव्हा परत आले तेव्हा त्यांना असं वाटलं की ही या कुठल्या कुणाशीच आपण जमवून घेऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांची एक निर्माण झाली की नवीन पार्टीची गरज निर्माण झाली. त्यांना असं वाटलं की आपण ह्या सगळ्यांच्या पेक्षा वेगळे आहोत, आपले ध्येय वेगळी आहेत, आपण करणार आहोत ते मार्ग वेगळे आहेत, आणि म्हणून त्यांनी पार्टीची हे केलं. तेव्हा त्यांना पार्टीचं नाव काय ठेवायचं हे खूप मोठी हे होती, कारण कम्युनिस्ट नव्हतं, समाजवाद नको होता त्यांना त्यांच्या ह्याच्यात. पण चीनी लोकांचा प्रभाव असल्यामुळे पीपल्स मात्र त्यांनी घेतलं, पीपल्स घेतलं. आणि मग समाजवाद नको, कम्युनिस्ट नको, बाकी कुठलं साम्राज्यवाद नको, हे नको. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या लोकांना होतं की ऍक्शन आम्ही करून दाखवू, आम्ही सुधारणा करून दाखवू, आम्हाला नुसतं संप नाही करायचे, तर त्यांच्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी निर्माण करायच्या. आणि त्याच्यातनं ऍक्शन आलं, आणि म्हणून त्यांनी पीपल्स ऍक्शन पार्टी असं नाव ठेवून ती पार्टी सुरू केली. आणि ह्या पार्टीला त्यांची 3 तत्व होती की आमचा समाजवादाला आहे, आमचा समाजवादाला पाठिंबा आहे, साम्यवादाला विरोध आहे, आणि आम्हाला जनसामान्याच्या सुधारणा घडवून आणायची, सामान्याच्या आयुष्यात, आणि त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत, अशी त्यांची हे होती. आणि ही म्हणजे पीपल्स ऍक्शन पार्टी ही एक काळाची गरज होती असं म्हटलं तरी चालेल. नाही मॅडम, त्याच्याबद्दल आता तुम्ही थोडं बोललाच, पण ली क्वान यू यांचे व त्यांच्या पीपल्स ऍक्शन पार्टी या पक्षाचे आणि साम्यवाद्यांचे नाते कसे होते याबद्दल सांगू शकाल का? त्या काळात सर्व जगातच बऱ्यापैकी साम्यवादाचे आकर्षण होते, त्यामुळे सिंगापूरमध्ये देखील अनेक नेत्यांना साम्यवादाचे आकर्षण असणार. आणि ली क्वान यू यांनी साम्यवाद्यांना जेरबंद केले, तर काहींना सिंगापूर सोडून परागंदा व्हायला भाग पडले, असे तुम्ही या संदर्भात पुस्तकात म्हटले आहे. हो, ली क्वान यू यांचं साम्यवाद आणि साम्यवादी नेत्यांचं त्यावेळेस असं होतं की जेव्हा त्यांची पार्टी झाली 56-57 साली, तेव्हा हे सगळे उच्च शिक्षित होते. मी जसं तुम्हाला म्हटलं तसं त्यांचा तळागाळाशी, कामगारांशी विशेष संबंध नव्हता, विशेष संबंध कधी आलेला नव्हता. आणि त्याच्यासाठी त्या लोकांच्यात प्रभाव निर्माण करण्यासाठी लिम चॉंग सू हे जे चीनी नेते होते, त्या लोकांना त्यांना घ्यायची गरज पडली. खरं म्हणजे त्यांचं प्रभावी वक्तृत्व, त्यांची कामगारात असलेला एक त्यांचा प्रभाव किंवा त्यांची पकड, याच्याबद्दल ली प्रथम अत्यंत पॉझिटिव्ह होते. म्हणजे त्यांना असं वाटलं की ह्या लोकांची पकड आणि त्यांच्या मी जेव्हा या सगळ्या संदर्भात ली म्हणते, तेव्हा ली एकटे नव्हते. लींचा जो सगळा शिक्षित हे होता, सगळा समाज होता, त्या लींची जी टीम होती, त्या टीम बद्दल मी नेहमी बोलते. कारण लीनी एकट्यानी काहीही केलं नाही म्हणण्यापेक्षा लीनी ह्या मित्रांना बरोबर घेऊन केलं. आणि चर्चेमध्ये किंवा त्यांच्या विचारसरणीमध्ये या मित्रांचा तितकाच अधिकार होता, जे हे उच्च शिक्षित होते. गो केंग स्वी, आपल्याला ती नावं सगळी अवघड आहेत म्हणून मी म्हणत नाही,
पण हे सगळे त्यांचे जे मित्र होते, 7-8 मित्र होते, ते सगळे उच्च शिक्षित होते. त्यांचा तळागाळाशी संबंध नव्हता. म्हणून जेव्हा पीपल्स पार्टी स्थापन झाली, तेव्हा लीना वाटलं की ह्या साम्यवादी गट जर आपल्यात सामील झाला तर आपल्याला आपला ब्रॉड एक बेस तयार होईल आणि त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल. म्हणून लीनी या साम्यवादी लोकांना एकत्र घेतलं. तेव्हा साम्यवादी प्रभाव पुष्कळ होता, त्यामुळे त्यांना नाकारू शकले नाही, घेतला. थोडे दिवसांनी काय झालं की जसजसं वेळ जायला लागला तसतसं या साम्यवाद्यांना कुठलंही धोरण नको होतं. कुठलीही एक योजना पूर्ण कार्यान्वित करायची ही त्यांची हे नव्हती. फक्त सरकारवरती साम्राज्यवादाला विरोध हा यांचाही होता, पण त्याच्या करण्याची पद्धती दोघांच्याही वेगळ्या होत्या. आणि यांचा दंगल, बंद, हरताळ हे जे आणि एक त्यांच्याकडे मार्च निघत असे. हा मार्चचा हा पण चिनी पद्धत होते. त्याच्यात तुम्हाला नेता कुठलाच दिसत नाही, नुसता मार्च दिसतो. आणि ते सगळं जे प्रकरण पाहून हळूहळू त्यांच्या ज्या कारवाया होत्या त्यांनी ली आणि त्यांचा गट हा अत्यंत त्रस्त झाला. कारण हे कुठल्याच प्रत्यक्ष योजनेला पाठिंबाच देत नसत आणि त्यांना ती कार्यान्वित होऊच देत नसत. त्याच्या आधीच संप सुरू होत असे आणि त्यामुळे यांच्या सगळ्या धोरणाला अत्यंत एक खीळ बसायला लागली. जेव्हा 1959 साली त्यांना जेव्हा पॉवर मिळाली, त्यांचे नेते निवडून आले, त्याच्यानंतर ही गोष्ट त्यांना जास्त जाणवू लागली. कारण आता असं होतं की सरकार त्यांचं होतं, सरकार यांची लोक होती. तर तुम्ही त्यांना आणि ह्या सगळ्या साम्यवादी नेत्यांना लीनी पद दिलेली होती की तुमच्या शिक्षण आहे, कामगार आहे, त्याच्यात तुम्ही काम करा, काहीतरी पॉझिटिव्ह काम करा, कन्स्ट्रक्टिव्ह काम करा, ही या गटाची अपेक्षा होती. ती गटाची ती अत्यंत फोल झाली. आणि एका निवडणुकीत तर त्यांनी असं केलं की प्रत्यक्ष तेव्हा असं होतं की फक्त तुम्ही जर घराचा पत्ता दिला तरच तुम्हाला त्यांचं हे करता यायचं, त्याचा सभासद होता यायचं. ह्याच साम्यवादी लोकांनी वाटेल तशी भरती केली, त्यांचे पत्ते असोत नसोत, आणि ह्यांना निवडणूक हरायची वेळ आली. आणि त्यावेळेस ली खडबडून जागे झाले की हे असं चालणार नाही. हे जर ते करत राहिले तर हे असे ते आपल्यावरती कुरघोडी करतील आणि आपलं जे कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे ते बंद पाडतील. आणि त्याच्यानंतर त्यांनी साम्यवादी लोकांच्या बरोबर कडक भूमिका घेतली. अगदी कोल्ड स्टोअर म्हणून त्यांचं जेव्हा मलेशियात विलीन व्हायच्या आधी त्यांनी ह्या सगळ्या साम्यवादी लोकांना तुरुंगात टाकलं. अगदी म्हणजे ठरवून एका रात्रीत तुरुंगात टाकलं आणि मलेशियात ते एकत्र झाले. तर त्यामुळे म्हणजे साम्यवादी प्रथम अत्यंत पॉझिटिव्ह असलेला हा गट नंतर त्यांच्या कारवायामुळे त्रस्त, म्हणजे 1958 पासून 1965 पर्यंत साम्यवाद्यांच्या बरोबर नको अशी भूमिका हळूहळू लीनचा गट घेत गेला. आणि मॅडम पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे आता आपण सिंगापूरचे 1963 मध्ये मलेशियामध्ये झालेले विलिनीकरण आणि 2 वर्षातच म्हणजे 1965 मध्ये मलेशियाचे विभाजन होऊन सिंगापूरचे स्वतंत्र होणे याबद्दल बोलू. तर ली क्वान यू यांना सिंगापूरचे मलेशियात विलिनीकरण व्हावे असे का वाटत होते असे तुम्हाला वाटते, आणि 2च वर्षात मलेशियाचे विभाजन होण्यामागे नेमकी कुठली कारणं होती असे तुम्हाला वाटते? ली क्वान यू यांचा मलेशियात विलिनीकरण या घटनेत संपूर्ण राजकीय आराखडा चुकला असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे या संदर्भात. म्हणजे सगळ्यांना असं म्हणजे अगदी त्यांच्या बायकोला नंतर ब्रिटिश अधिकारी होते की त्यांना हे जाणवत होतं की मलायन एक संस्कृती म्हणा किंवा त्यांची धारणा म्हणा आणि चीनी नेत्यांची आणि ह्या सगळ्यांची धारणा ही पूर्ण वेगळी आहे, ते एकत्र जमणार नाही असं वाटत होतं. पण लीन मात्र अगदी मला पहिल्यापासून वाटत होतं की मलायाची समृद्धी आणि आहे बंदर याचा उत्तम संबंध होईल
आणि म्हणून ते मलेशियात त्यांनी म्हणजे त्यांच्या आग्रहास्तव मलेशियात ते विलिनीकरण त्यांचं झालं आणि 2च वर्षात त्यांना मलेशियन लोकांना जाणवलं की ली हे अत्यंत आग्रही आहे आणि लींची एक वेगळी उंची आहे आणि ती आपल्याला जमणार नाही. याच्याबद्दल मी एक त्यांचं छोटंसं भाषण तुम्हाला त्या भाषणातला काही भाग वाचून दाखवते, ज्याच्यानंतर म्हणजे मलेशियन नेत्यांनी ठरवलं की ली आपल्याबरोबर नकोत. हे जे भाषण आहे ते मी त्याच्यातला एक छोटासा अंश तुम्हाला वाचून दाखवते. तर त्यावेळेस यांनी असं केलं होतं की मलाई भाषा हा मुख्य मुद्दा साम्यवाद्यांनी केला होता. त्याच्यावर ली म्हणतात, मला कळत नाही की उमनो नेते म्हणतात मलाई भाषा राजभाषा ठरली, राजभाषा झाली तर काय होईल? शेतात धान्य जास्त पिकेल, लोकांना जास्त नोकऱ्या मिळतील, कारखान्यात उत्पादन कमी होईल. त्यांच्या आघाडीचं सरकार आर्थिक आणि औद्योगिक धोरणाचा विचारच करत नाही. हाच अधिकार, मलाई भाषा हे 2 मुद्दे आपले आर्थिक प्रश्न सोडवू शकत नाहीत. चीनी श्रीमंती होतात, मलाईंना मजूर म्हणून वापरतात असे इथले नेते म्हणतात. आता मला सांगा, एकाच कंपनीत असलेल्या मलाई ड्रायव्हरला तू उमनोला मत दे आणि चीनी कंडक्टरला तू पीपीएला मत दे, हे सांगितल्यानंतर त्यांचे पगार वाढणार आहेत का? आपण लोकांना तुमच्या गरिबीचे कारण मलाई अधिकार, मलाई भाषा हे देऊच शकत नाही. सरकारची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणे फसली की गरिबी येते. ती गरिबी मलाई, चीनी अथवा भारतीय माणसाला सारखीच असते. सरकारच्या धोरणाचे अपयश लपवण्यासाठी राजकीय पक्ष गरिबांची दिशाभूल करतात. तुम्हाला अधिकार नाही, भाषा नाही वगैरे वगैरे म्हणून त्यांची दिशाभूल करतात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक धोरणांनी समाजाचा स्तर उंचवण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची, सरकारची असेल. आज आम्ही ती जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. एका बहुभाषिक, बहुआंशिक देशाचे मुख्य मुद्दे काय आणि त्याची उत्तरं कोणती ही शोधण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यांचा विचार आपण प्रामाणिक मलेशियन म्हणून केला तरच आपला सशक्त मलेशिया हे प्रत्यक्षात आणू शकतो. हे जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा सगळ्या लोकांना जाणवलं की ते जे बोलतायत ते लोकांना अधिक पटणार आहे. ते जे सांगतायत, लोकांना स्वप्न दाखवतायत ते अधिक पटणार आहेत. आणि त्या क्षणी टुंकू यांनी सांगितलं की आम्हाला सिंगापूर आमच्यात नको. म्हणजे सिंगापूरचं विघटन हे टुंकून पायी झालं आणि त्यांच्यातलं प्रत्यक्ष गेले जेव्हा ते लीच्या पायी झालं आणि विभाजन टुंकूनच्या पायी झालं. त्यामुळे हे 2 वेगवेगळ्या संस्कृती होत्या, त्या बरोबर नांदणार नव्हत्याच याचा अंदाज सगळ्यांना लोकांना होता. पण लींना मात्र त्याचं खूप उशिरा ते समजलं आणि ही चूक त्यांनी जन्मभर मान्य केली. आणि मॅडम 1965 साली आर्थिकदृष्ट्या अप्रगत असलेला सिंगापूर पुढच्या काही दशकात अत्यंत प्रगत झाला. आणि तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की सिंगापूरच्या नवलकथेला 1965 साली सुरुवात झाली. स्वस्त घरे या योजनेमुळे सिंगापूरच्या नवलकथेला सुरुवात झाली असे म्हणतात, असे देखील तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर ली क्वान यू यांच्या नेमक्या कुठल्या आर्थिक धोरणाने सिंगापूरचा विकास घडवून आणला असे तुम्हाला वाटते? आणि या संदर्भात ली क्वान यू यांच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीतील विचारांबद्दल सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की ली क्वान यू यांची विचारसरणी डावीकडे झुकलेली होती आणि त्यांच्यावर विद्यार्थी दशेत असल्यापासून फॅबियन समाजवादाचा प्रभाव होता, पण साम्यवादाला ली क्वान यू यांनी कडवा विरोध केला होता. तर ह्याची म्हणजे 65 साली ही त्यांची सुरुवात, नवलकथेला नक्कीच सुरुवात झाली. पण ह्याला एक पार्श्वभूमी जेव्हा त्यांना 1959 साली
प्रत्येक पहिलं गव्हर्नमेंट मिळालं. जरी साम्यवादाचा त्यांच्यात गट होता, त्यामुळे योजनांना एक खीळ पडत होती, तरी सुद्धा त्यांच्या गव्हर्नमेंटनी $4 कोटी गटार सुधार योजनावर खर्च केले होते. 15,000 काहीतरी दिवे लावले ते, 1,28,000 लोकांना वीज पाणी मिळालं, 35,000 लोकांना घरातला पाईप गॅस मिळाला, अनेक पूल बस स्टँड बांधले गेले, एअरपोर्टचे रनवेज वाढवले, 112 याची समाज केंद्राची स्थापना झाली, 3 लाख मुले शाळेत प्रथमच जाऊ लागली, 2.5 लाख मुलं माध्यमिक शाळेत वाढली, प्रत्येक महिन्याला नवी शाळा मिळत होती आणि दर 45 मिनिटाला एक नवीन घर तयार होत होतं. 26,000 घरं तयार झाली. हे सगळं जे काम होतं ते ली यांच्या सगळ्या मित्रांनी 1959 साली केलं. त्यामुळे ह्या लोकांच्या वरती लोकांचा विश्वास होता की हे लोक आपल्यासाठी काम करतील. आणि त्यामुळे 65ला जेव्हा हे सुरू झालं, म्हणजे 65ला त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांच्या धोरणाला एक वेगळं परिमाण मिळालं, तेव्हा त्याचा आणखीन घोडदौड सुरू झाली. म्हणजे ही पार्श्वभूमी होती, त्याच्यानंतर 65 साली ती घोडदौड सुरू झाली. आता याच्यात स्वस्त घर योजना मी आता म्हटलं तसं, जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा $100 घर मिळत होतं 2 खोल्यांचं. ते तोपर्यंत चीनी जनता, मलायन सगळे गरिबी, इतकी प्रचंड गरिबी होती की एकेका खोलीत 10-10, 12-12 माणसं, तिथे कुत्री, तिथे शेळ्या, गायी असं राहत होतं. असं अत्यंत घाणीत राहत होते. तर या लोकांना सवयी लावायच्या, आणि तो मी आणखीन एक मुद्दा नंतर आणणारच आहे. तर ही घरं द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर मला खूप गो किंग स्वी हे जे लींचे सहकारी होते, ते उपपंतप्रधान होते, ते कधी अर्थमंत्री होते, कधी संरक्षण मंत्री होते, कधी शिक्षण मंत्री होते, आणि प्रत्येक वेळेस जे त्यांच्या खातं त्यांना मिळालं त्याबद्दल त्याच्यात त्यांनी अत्यंत म्हणजे इतिहासात ठेवली जाईल अशी कामगिरी केलेली आहे. तर ते औद्योगिक मंत्री होते, आणि त्यांचं असं होतं की त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जेव्हा मी शाळेच्या समोरून जायचो तेव्हा 8वी-9वीतली मुलं हसत हसत मोठ्या यांनी बाहेर पडत, तेव्हा माझ्या पोटात गोळा उठेल की ही मुलं आणखीन 5 वर्षांनी येणार आणि यांना मी नोकऱ्या कुठल्या देणार. हे इतका संवेदनशील जर तुम्हाला मंत्री मिळाला की जो मुलगा 9वीत असताना त्याला नोकरी कुठली द्यायची हा विचार करतो, तर आणखीन काय पाहिजे असं मला वाटलं. की त्यांनी औद्योगिक ह्या सगळ्यासाठी आणखीन एक मी तुम्हाला आणखीन एका माणसाचं कॉन्ट्रीब्युशन होतं की रॉबर्ट अल्बर्ट विन्सेमॅन हे नावाचे एक ग्रस्त होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर ते युनोचे अधिकारी होते, आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण देशांना जे बेचिराग झाले होते त्यांना नवीन उभारणी कशी करायची याच्याबद्दल सल्ला देत असत. तर गो आणि ली या दोघांनी अल्बर्ट विन्सेमाइन यांना सिंगापूर इथे बोलवलं, आणि त्यांचे अनेक सल्ले त्यांनी घेतले. आणि ली अत्यंत हे असताना सुद्धा, आग्रही असताना सुद्धा, या अल्बर्ट विन्सेमाइनच्या त्यांनी ज्या केलेल्या सूचना होत्या त्या सगळ्या हे केल्या, मान्य केल्या. तर त्यांनी यांना काय सांगितलं की तुम्ही औद्योगिकरण करा, तुम्हाला नोकऱ्या पाहिजे, तुमच्याकडे खनिज नाही, तुमच्याकडे नैसर्गिक कुठलंही क्रॉप नाही, काही नाही, तर तुम्ही छोट्या छोट्या टूथब्रश, स्विचेस, हे असे छोट्या छोट्या गोष्टी तयार करायला शिका. तुमच्याकडे मजूर आहे, तुम्ही लोकांना सवलती द्या, आणि सवलती द्या, त्यांना वीज पाणी याचा पुरवठा करा, आणि अशी औद्योगिक केंद्र तयार करा.
असं अल्बर्ट विन्सेमाईंनी सांगितलं. त्याप्रमाणे गोहनी धडाका लावला. त्यांनी ज्युरॉंग औद्योगिक वसाहत, जी अजून सुद्धा जगात प्रसिद्ध आहे, तिची निर्मिती केली. त्याच्यात छोटे छोटे गाळे केले. सगळ्या एक खिडकी योजना आपल्याकडे जी म्हणतात, ती त्याची सुरुवात त्यांनी केली. की एका ठिकाणी तुम्ही गेलात की तुम्हाला सगळे परवाने मिळणार. सगळी धोरणं ही उत्पादन करणाऱ्याच्या सोयीची होती. त्यामुळे त्यांनी भराभर प्रथम पहिल्या 6 महिन्यात फक्त 9 कारखान्यांचं उद्घाटन झालं. आणि ते कारखान्यांचं उद्घाटन ते इतकं मोठ्या प्रमाणात जणू काय एखादा मोठा कार्यक्रम आहे अशा करत असत. तिथे फक्त 20 कामगार काम करणार असत. पण त्याची चेष्टा अशी झाली की घोष फॉली म्हणजे वेडसरपणा त्यांचा माध्यमांनी त्यांची संभावना केली. पण त्यांनी नंतर जी या कंपनीनी प्रथम त्यांना हे दिलं की आम्ही इथे आमचे स्पेअर पार्ट्स तयार करतो. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 66 नंतर ते 70 पर्यंत त्या औद्योगिक वसाहतीची प्रचंड वाढ झाली आणि प्रचंड कारखाने आले आणि त्यामुळे औद्योगिकरण झालं. आणि हे औद्योगिकरण त्यामुळे लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या, कामं मिळायला लागली आणि एक वेगळी गती संपूर्ण आर्थिक ह्याच्यात निर्माण झाली. हे दुसरं कारण. तिसरं कारण, त्यांनी नुसतं औद्योगिक केलं नाही. औद्योगिक मध्ये मालकांच्या बाजूनी कायदे केले की त्या कामगाराला कधी काढता येईल, कधी बदलता येईल. हे कामगारांचे हे खरं त्यांच्या समाजवाद्याच्या तत्वांच्या विरुद्ध होतं. पण त्यांना असं वाटलं की ह्याची गरज आहे. त्याच्याच बरोबर मालकांनी कामगारांना काय द्यायचं ह्याच्याही बद्दल कडक कायदे केले की कामाची सुरक्षितता, त्यांची वैद्यकीय गरज, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची गरज, त्यांना हवी असलेली रिक्रिएशन सेंटर्स ह्याची पण जबाबदारी मालकांनी घ्यायची. त्यामुळे नुसतं मालक आणि कामगार असं नाही केलं. आणि त्याच्यात एकदा लीनी सांगितलं की औद्योगिकरणामध्ये संप याच्याबद्दल लीना अत्यंत तिटकारा होता. त्यांनी सांगितलं की ही औद्योगिकरण ही आपली एक कोंबडी आहे, ही आता अशक्त आहे. तुम्ही जर ह्या कोंबडीला मारून खाल्लं तर तुम्हाला अंडी मिळणार नाहीत, काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा आपण ही कोंबडी नीट करू आणि मग आपण हे करू. त्यामुळे मालक आणि कामगार ह्यांचं परस्पर नातं हे मान्य करून तुम्ही पुढे जा. दोघांनाही एकमेकांशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्यावर अन्याय होणार नाही ही खात्री आम्ही देतो. पण एकमेकांच्या विरुद्ध लढा करून तुम्ही कुणाचंच भलं करणार नाही. ह्या ज्या सगळ्या त्यांनी न्याय हे बदलली, प्रणाली बदलली, त्याचाही फायदा झाला. तिसरं, आर्थिक केंद्र उभं केलं. आर्थिक केंद्र उभं करणं हे पण अल्बर्ट विन्सेमाईनचंच काम. त्यांनी सांगितलं की म्हणजे स्वित्झर्लंड नंतर लंडन नंतर न्यूयॉर्क नंतर सॅन फ्रान्सिस्को आणि टोकियो याच्यानंतर मध्ये एक जर शेअर मार्केट असलं तर हा शेअर मार्केट 24 तास चालू लागेल. म्हणून त्यांनी सिंगापूरला निवडलं. कारण सिंगापूर जवळ मी म्हटलं तसं त्यांच्याजवळ तसं काही नव्हतं. पण ह्याच्यासाठी अत्यंत आर्थिक कडक कायदे करायला लागले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बीसीसीआय ही तेव्हा अत्यंत ह्याच्यात असलेली बँक होती. ती एका पाकिस्तानी माणसाची होती, लक्झेंबर्गला तयार केलेली. त्याला ली आणि गोनी नाही म्हणून सांगितलं की आमच्याकडे यायचं नाही. आणि नंतर ती बुडली आणि त्यांनी बरंच इतिहास निर्माण केला. पण इतके कडक कायदे ली आणि गोहनी केले आणि ते सांभाळले. हा आणखीन एक तिसरा. नंतर सगळ्यात तुम्ही जे म्हणता राष्ट्र उभारण्यासाठी त्यांनी अनेक मॉनिटरी फंड, हाऊस डेव्हलपमेंट, हे सगळे ह्या संस्था उभ्या केल्या. ह्या संस्था उभ्या करायचं प्रेरणा लीनी आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडनं घेतली.
त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सगळ्या योजना अतिशय आवडल्या होत्या. त्यांना IIT ची कल्पना आवडली होती, पंचवार्षिक योजना आवडली होती. पण लींचं असं मत होतं की लीनी त्या तयार होताना बघितल्या आणि त्याचे नंतर झालेले 70च्या दशकात 65च्या दशकात त्याचे परिणाम पण पाहिले. त्यांचं असं म्हणणं होतं की या संस्था ह्या सरकारी ठेवायच्या नाही, त्या खाजगी करायच्या आणि त्यांना नफ्या तोट्याचं गणित करायला लावायचं. म्हणजे त्याचे आपल्याकडे जसे ते पांढरे हत्ती झाले तसे पांढरे हत्ती होणार नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी या सगळ्या संस्था या ज्या सगळ्या संस्था होत्या या नफ्या तोट्यावर केल्या आणि म्हणून त्या चांगल्या चालल्या. म्हणजे मला असं वाटतं की साम्यवाद, समाजवाद याच्यातल्या ज्या ज्या त्यांचे डोळे इतके सगळ्या जगाकडे होते की कुठल्या चुका होत आहेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे त्यांची टीम सारखं पाहत होती. याच्यात आणखीन एक मला सांगावं वाटतं की लीनी 1968 साली ह्याच्यात जाऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBA केलं. कुठला पंतप्रधान जाईल की मला औद्योगिक धोरणाबद्दल माहिती नाही आणि याच्याबद्दल माहिती नाही म्हणून मी जाऊन शिकून येतो. तर ते शिकून आले आणि हा जो सजगपणा त्यांचा होता त्या सजगपणातनं चांगल्या गोष्टी निर्माण केल्या. आता विमा हा पण एक मोठा त्यांचा हे होता. ते जेव्हा याच्यात होते ब्रिटनमध्ये होते तेव्हा नॅशनल हेल्थ स्कीम ही जी ब्रिटिश NSS आहे ही ह्याच्यावरती चर्चा त्यांनी पाहिली होती. हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये जाऊन त्या चर्चा लेबरनी ती आणली आणि यांची टोरीची त्यांचा विरोध होता. ह्या सगळ्याला त्यांनी चर्चा ऐकली होती. त्याच्यानंतर त्यांना त्यांचा चष्मा फुटला तेव्हा त्यांना मिळाला चष्मा. हा त्यांनी त्याचा फायदा पाहिला. तेव्हा त्यांना वाटलं की अरे सरकारने जर वैद्यकीय तुमची जबाबदारी घेतली तर ही सरकारची जबाबदारी आहे. पण त्याच्यानंतर त्याचा झालेला हे पण त्यांनी दुरुपयोग पण त्यांनी पाहिला. विमा कंपनीचा दुरुपयोग म्हणजे विमा उतरल्यानंतर जे आपल्याकडे चालतं की विमा आहे ना मग वाटेल ती बिलं लावा. हे अमेरिकेतलं त्यांनी पाहिलं आणि ब्रिटिश मधलं पाहिलं की संख्या तुम्ही परवडत नाही तुम्हाला काही वेळा. त्यांना जेव्हा चांगला चष्मा मिळाला तेव्हा त्यांना वाटलं की अरे इतक्या चांगल्या चष्म्याची काय गरज होती, मला तर साधा चष्मा हवा होता. तेव्हा ह्याच्यातला बॅलन्स त्यांनी सांभाळला आणि त्यांनी काय केलं की प्रॉव्हिडंट फंडातले 2% तुमचे विमासाठी जातील, तुमच्या वैद्यकीय विमासाठी आणि तुम्हाला औषधं आणि जी ट्रीटमेंट आहे ती 30 मिळेल. तुम्हाला जर AC रूम हवी असेल त्याचे पैसे तुम्ही वेगळे द्या. तुम्हाला सोयी सुविधा हवी असतील तर त्याचे पैसे तुम्ही वेगळे द्या. ते पैसे विम्यात येणार नाही. ही दोन जी फारकत आहे आणि ह्याचा एक व्यावहारिक बॅलन्स जो आहे तो ली आणि गोहनी साधला. की तुम्हाला मान्य आहे की सरकारची जबाबदारी आहे तुम्हाला वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे, पण म्हणून आम्ही तुमचे चोचले पुरवायला बसलो नाही. तुम्हाला जर करायचं असलं तुम्ही अवश्य घ्या, तुम्ही तुमच्या पैशातनं करा. तर हा जो एक व्यावहारिक सगळ्या योजनातला एक बॅलन्स होता तो साधला आणि त्याच्यामुळे प्रगती झाली. आणि आणखीन एक दुसरा मुद्दा म्हणजे निवडणुकीवरती खर्च कमी केला. सिंगापूरचा संबंध तो जो त्याची व्याप्ती पाहिल्यानंतर इतकी छोटी आहे की जसं हे येऊ लागली, समृद्धी येऊ लागली, तसं प्रत्येकालाच वाटायला लागलं मला पण गाडी घ्यायची. घरातल्या दोघांनाही वाटायला लागलं, पण तेवढी जागा नव्हती. इतका रहदारीचा प्रश्न झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी रॅपिड त्यांच्या ज्या ट्राम्स आहेत त्याची योजना काढली आणि ती इतकी सुलभ केली की गाडी विकत घ्यायला तुमच्याकडे जर पार्किंग स्पेस असली तरच तुम्हाला गाडी विकत घेता येते. की हे लोकांसाठी त्यांनी केलं की आपल्या देशात जागा नाही, तर जागा नाही तर त्याचा परिणाम म्हणून त्याच्यासाठी हे उत्तर त्यांनी शोधलं. आणि दुसरं कामगार याच्यात शेअर्स मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही हे म्हटलं होतं की जसं ST आहे
एसटीत काम करणाऱ्या लोकांनी त्यांचे त्यांना बोनस म्हणून किंवा त्यांच्या पगाराचं हे म्हणून त्याच कंपनीचे शेअर्स द्यायचे. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या कंपनीचं काही कारणासाठी नुकसान काही वेळा होतं, तेव्हा तुम्ही तितकेच जागरूक राहायला पाहिजेत, अरे याचं नुकसान झालं तर मला उद्या 2 पैसे कमी मिळणार आहे. लीनचा अत्यंत एक हे होता की माणसाला पैशाची भाषा चांगली कळते, त्याला इतर कुठलीही भाषा कळत नाही. जसं त्यांनी आणखीन एक खूप मोठी गोष्ट लीना करावी लागली आणि मला वाटतं की मी त्याच्यासाठी त्यांना सगळ्यात मोठं मानते. तुम्ही कल्पना करा की आपल्या देशात जर थुंकणं आणि चांगले रहदारी करायची झाली तर आपल्याला काय करावं लागेल. तर लीनी असं केलं की त्यांनी सांगितलं होतं की मोठे मोठे पूल बांधणं, मोठ्या मोठ्या इमारती बांधणं खूप सोपं आहे. पण लोकांची थुंकायची सवय घालवायला आम्ही असं केलं की ह्या समजा कॉरिडॉर मध्ये आता कोणी थुंकलं तर ह्या कॉरिडॉर मध्ये कोण राहतं किंवा ऑफिसची जागा असली तर जितके ऑफिसेस आहेत त्या सगळ्यांना दंड बसला पाहिजे. म्हणजे मला जर उगीच दुसऱ्यांनी थुंकल्यामुळे मला जर दंड बसत असेल तर तो माणूस दुसरा थुंकताना मी त्याला थांबवीन की तू थुंकू नकोस, तुझ्यामुळे मला 5 रुपये द्यायला लागणार आहे. आणि असं करून त्यांनी संपूर्ण स्वच्छता केली. तर ही आणि रहदारी ही सगळ्या गोष्टी ह्याला अत्यंत एक निष्ठा, एक टीम, मोठी टीम आणि एक डेडिकेशन असं लागतं. आणि ह्या सगळ्या त्यांच्या ज्या टीमचं होतं ते सगळं होतं. म्हणून हा जो प्रवास आहे, नवलकथेचा प्रवास आहे, हा या टीममुळे झाला. एकट्या लीनच्यामुळे नाही झाला, तर ह्या टीमच्या मुळे झाला. आणि ह्या टीमच्या डोळ्यासमोर एक स्वप्न होतं की तिसऱ्या जगात आम्ही यायचं. 1996 साली चौथा श्रीमंत देश हा सिंगापूर होता. आणि ह्यासाठी 65 ते तितकं त्या टीमनी काम केलं. प्रत्येक योजनेबद्दल अत्यंत सजगपणे विचार करून कुठलीही गोष्ट कुठली आंधळ्यासारखी फॉलो न करता आपल्याला त्याच्यातलं सोयीचं काय घेता येईल हे पाहून त्यांनी केलं आणि म्हणून त्यांच्या देशाचा विकास झाला असं मला वाटतं.